नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिकता आणि उत्क्रांती या धड्याच्या आपल्या आजच्या भागामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये जो पाठ सुरुवात केलेला होता सेंट्रल डोग्मा ह्या प्रक्रियेचा तोच पाठ आपण कंटिन्यू करत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितली त्याची पहिली स्टेप, दॅट इज प्रतिलेखन कशाला म्हणतात. शॉर्टमध्ये आपण एकदा ती कन्सेप्ट रिवाइज करूयात आणि मग पुढे ते चालू ठेवूयात, म्हणजे तुम्हाला ते लिंक लागायला सोपं जाईल. सो प्रतिलेखनाच्या प्रक्रियेमध्ये आपण काय बघितलं की डीएनए काय करतो, स्वतःचे जे त्याचे जे स्ट्रँड्स आहेत ते वेगवेगळे विलग होतात आणि त्या दोघांपैकी कोणत्या तरी एका भागाला mRNAचे न्यूक्लिओटाइड्स अटॅच होतात, जोडले जातात आणि त्यांच्यापासून mRNA तयार होतो. ती जी प्रक्रिया आहे म्हणजे डीएनए स्वतःची एक कॉपी, एक ड्युप्लिकेट डीएनए थोडक्यात तयार होतो केंद्रकामध्ये आणि त्या प्रक्रियेला म्हटलं जातं प्रतिलेखन. नावातच त्याच्या सगळी प्रोसेस आहे. खरं तर प्रति म्हणजे काय, कॉपी बनवली. लेखन म्हणजे काय, तर डीएनए मधला जो न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे त्या क्रमाची एक कॉपी बनवली गेली प्रतिलेखन या प्रक्रियेमध्ये. दोन जे तंतू आहेत डीएनएचे, त्या दोन तंतूपैकी कुठलाही एका तंतूला mRNAचे न्यूक्लिओटाइड जोडले गेले आणि एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध दिशेला असणारा जो तंतू आहे त्याच्याप्रमाणे सिक्वेन्स न्यूक्लिओटाइडचा तयार झाला आणि mRNA त्याला आपण नाव दिलं. आता त्याच्या पुढे जाऊन काय होतं तर आपण कोडॉन बघितले, बरोबर. mRNAच्या वरती जो न्यूक्लिओटाइडचा क्रम असतो त्याला आपण कोडॉन म्हटलं. हे जे कोडॉन असतात ते तीन तीन जे काय म्हणतो आपण जनुकांचा एक क्रम असतो, तीन न्यूक्लिओटाइडचा क्रम म्हणू आपण त्याला. तर त्या 3 न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप असतो म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन असं देखील म्हणतात. हेही आपण पाहिलं. सो एक लक्षात घ्या, प्रत्येक प्रकारचं प्रथिन तयार आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये होण्यासाठी त्याच्याशी रिलेटेड अमिनो आम्ल जी असतात ती एकमेकांशी जोडली जातात. सगळ्यात आधी एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगते. आपलं पूर्ण शरीर, आपलं जे हाड, मांस, केस, जे काही मसल वगैरे असतील हे सगळं प्रथिनांपासून बनलेलं आहे. ठीक आहे. ही प्रथिनं तयार होण्यासाठी, प्रथिनं म्हणजे काय असतात, एका ठराविक क्रमानं अमिनो आम्ल जोडली जातात आणि त्यांच्यापासून म्हणजे अमिनो आम्लाची एक लांब शृंखला म्हणजे प्रथिन असतात, बरोबर. सो जेव्हा ही अमिनो आम्ल एकमेकांशी जोडली जातात ते प्रथिन झालं. मग हे प्रथिन तयार करण्यासाठीचा जो काही अमिनो आम्ल, कुठलं अमिनो आम्ल कुणानंतर जोडलं गेलं पाहिजे ह्याची एक काहीतरी सिक्वेन्स असतो ना, ह्याची एक रेसिपी असते. तर ती रेसिपी ही जीनमध्ये लपलेली असते. आणि मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपला डीएनए केंद्रकामधून बाहेर येऊ शकत नाही आणि जी प्रथिन तयार होण्याची प्रक्रिया आहे, प्रथिन संश्लेषण, ती सायटोप्लाझम मध्ये, ज्याला पेशी द्रव्य म्हणतो आपण, त्या पेशी द्रव्यामध्ये होते. सो मग डीएनए तर केंद्रकामधून बाहेर येणार नाही, ही प्रक्रिया केंद्रकामध्ये होणार नाही. मग ह्यासाठी आपल्या पेशीनं एक सुवर्ण मध्य काढला की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, डीएनएची एक कॉपी बनवली आणि त्या प्रक्रियेला आपण प्रतिलेखन असं म्हटलं. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं होतं गेल्या व्हिडिओपर्यंत. आता आज त्याच्या पुढचा पार्ट बघूयात. तो बघण्याच्या आधी एक महत्वाचा, एक छोटासा पॉइंट आहे तुमच्या बुकमध्ये दिलेला आणि तो म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना हे जे भारतीय शास्त्रज्ञ होते, त्यांनी 20 अमिनो आम्लांकरता असणारे वेगवेगळे कोडॉनचा क्रम हा शोधून काढला. तर कोडॉन म्हणजे काय तुम्हाला कळलं ना, न्यूक्लिओटाइडचा तिघांचा एक जो ग्रुप असतो त्याला आपण कोडॉन म्हणतो. असे वेगवेगळ्या 20 अमिनो आम्लासाठीचा कोडॉनचा क्रम काय आहे हे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी शोधून काढलं होतं. त्यासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता. तुम्हाला 1 मार्काचे जे प्रश्न असतात तर त्यासाठी हे विचारलं जाऊ शकतं. आणि जसं तुम्हाला माहितीये, हजारो ट्रिपलेट कोडॉन्स एकत्र जोडले जातात. म्हणजेच बघा मी काय सांगते, इकडे बघा, हा एक समजा ट्रिपलेट कोडॉनचा एक काहीतरी गट आहे, UCC, त्यानंतर GAA असा काहीतरी, असे तीन न्यूक्लिओटाइडचे हजारो ट्रिपलेट कोडॉन
एकमेकांशी जोडले गेलेत आणि त्याच्यापासून आपला mRNA बनलेला आहे. आपण mRNA ची रचना गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती, या व्हिडिओमध्येही बघायचं आहे अजून आपल्याला mRNA काय आहे ते. सो mRNA वरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल जी असतात ती पुरवण्याचे काम tRNA करतो असं इथं सांगितलंय. लगेच समजणार नाही, मी एक्सप्लेन करते डायग्राम सहित म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो बघा, आपली सेंट्रल डोग्माची जी पुढची प्रक्रिया आहे ती आहे भाषांतरण. सगळ्यात पहिली प्रतिलेखन, दुसरी भाषांतरण आणि तिसरी स्थानांतरण. ऍक्च्युली स्थानांतरण आणि भाषांतरण ह्या दोन प्रक्रिया सायमल्टेनियसली चालू असतात एका वेळेसच. ठीक आहे. सो भाषांतरणाची प्रक्रिया, तर भाषांतरण म्हणजे काय? ट्रान्सलेशन म्हणजेच काय? इथे काय लिहिलंय ते शोधून एकाला माहित नाही. आता इकडं काय लिहिलंय, मी कसं सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये की एक तुमचे फ्रेंड्स आहात तुम्ही सगळे आणि तुम्ही एक रेसिपी करायची ठरवली आणि मला ती रेसिपी येते, मी पण तुमच्या त्या ग्रुपचा पार्ट आहे. मग बाकीच्यांनी सगळं साहित्य आणलं आणि चला आपण मिळून ती रेसिपी बनवायची. आणि अचानक मला माझ्या आईनं कोंडून ठेवलं घरामध्ये, आईने जायचं, अभ्यास आहे, अभ्यास कर असं सांगून. आता तुम्ही इकडं साहित्य आणून माझी वाट बघताय खाली. मग इकडून मी खिडकीतनं बघतेय, माझ्याकडे काय मोबाईल वगैरे पण नाही, आईनं काढून घेतलं, अजिबात जायचं नाही. मग मी काय करणार की मी एका चिठ्ठीमध्ये ते लिहिणार आणि ते चिठ्ठी पाठवून देणार कोणामार्फत तरी, तो आपला mRNA झाला. बरोबर. आता ती चिठ्ठी तुम्ही वाट बघत बसलेला असताय, बाकीचे सगळे मेंबर्स. कोण मेंबर्स ह्या भाषांतरण प्रक्रियेमध्ये कोण वाट बघत असतं? tRNA आणि rRNA हे दोघं वाट बघत असतात. एकदा का हा mRNA केंद्रकामधून पेशीद्रव्यामध्ये आला की तिथं पेशीद्रव्यामध्ये त्याची वाट बघत बसलेली असतात दोघं जण, कोण? tRNA आणि rRNA. rRNA हा रायबोझोम मध्ये असतो, tRNA नुसताच असतो. रायबोझोम किंवा रायबोझोमल RNA किंवा rRNA ज्याला आपण म्हणतो, त्याचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. हे काय तुम्हाला परीक्षेत लिहायचं नाही, तुमच्या ॲडिशनल माहितीसाठी फक्त लक्षात ठेवा. थोडंसं कसं असतं, बरेचदा आपल्याला एखादा विषय समजून घ्यायचा झाला की त्याच्याशी जी थोडी जास्त नाही, जास्त आलं की कन्फ्युजन होतं, पण थोडी जेव्हा ॲडिशनल माहिती आपल्याला कळते तेव्हा ती कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीनं समजायला मदत होते. सो त्या पद्धतीनं बघा, आपला जो RNA असतो की नाही, rRNA, तो rRNA ह्या रायबोझोमच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. सो हे जे दोन वरचे मी गोल दाखवलेत हे आपले रायबोझोम्स आहेत. ठीक आहे. रायबोझोमचे दोन भाग असतात, एक छोटा भाग आणि एक मोठा भाग असा. हे दोन्ही भाग इतर वेळेस त्या आपल्या पेशीद्रव्यामध्ये सेपरेटली फिरत असतात. ठीक आहे. जेव्हा mRNA केंद्रकामधून पेशीद्रव्यामध्ये आलाय, असा आला रे आला, mRNA आला असं जेव्हा तो मेसेज जातो ह्या दोघांच्या पर्यंत, तेव्हा मग ही दोघं जिथं mRNA आलाय तिथं जातात आणि ह्या पद्धतीनं एकमेकांशी जोडले जातात. इतर वेळेस हे दोन्ही सेपरेट असतात. आणि ह्या mRNAच्या आत, rRNAच्या आत हे रायबोझोम आहेत हे माहिती असू देत. ठीक आहे. उलट सांगितलं, सॉरी. रायबोझोमच्या आत rRNA आहेत. हे दोन रायबोझोमचे सब युनिट्स आहेत आणि ह्या दोघांच्या आत आहेत हे rRNA म्हणजेच रायबोझोमल RNA. ठीक आहे. आता तिसरा प्रकारचा tRNA हा पण मी तुम्हाला शिकवलेला आहे. त्याची रचना ही अशा पद्धतीची, एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर अशी असते. इथं त्याच्यावरती पण असणारे न्यूक्लिओटाइडचा हा काहीतरी ठराविक क्रम असतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला असतात हे अमिनो आम्ल. एका बाजूला म्हणजे समजा पायाच्या बाजूला आहे काय, हे न्यूक्लिओटाइडचा क्रम आणि डोक्याच्या बाजूला आहेत अमिनो आम्ल. एक अमिनो आम्ल दुसऱ्या tRNA वरती दुसरं अमिनो आम्ल, अशा पद्धतीची ह्या tRNA ची रचना असते. आता मजा काय होणार आहे बघा. जेव्हा हे इकडे लक्ष द्या. आता हे डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल, दिसते तुम्हाला डायग्राम? हा, इकडे बघा. सो हे सगळं तयार झालं. हे इंग्लिश मधून आहे पण हे समजायला सोपं जाणार म्हणून मी मराठीतून नावं सांगते मी तुम्हाला जेवढी कामाची आहेत ती. तर ही आपली प्रतिलेखनाची प्रक्रिया आहे. प्रतिलेखनाच्या प्रक्रियेमध्ये mRNA कशा पद्धतीनं, हा जो पिवळा तयार झालाय तो आपला mRNA आहे आणि केंद्रकावरती जी छिद्र असतात, केंद्रक छिद्रे, त्या छिद्रांच्या मधून हा mRNA आता
पेशी केंद्रकामधून पेशीद्रव्यामध्ये आलेला आहे. आता इथं जे दिसतंय मागे, झूम होतंय का हे बघूयात आपण, एक मिनिट. हे मागं जे दिसतंय ना गोल, हा जो गोल आहे हा आपला रायबोझोम आहे. आणि हे इथे जे खाली आहे हा आपला mRNA आहे. mRNA वरती तुम्हाला दिसतंय CGUG, असा काहीतरी न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे. मग हे 3 न्यूक्लिओटाइडचा एक क्रम, ह्याला काय म्हटलं आपण, कोडॉन. इथे दिसतंय तुम्हाला कोडॉन लिहिलंय बघा हे. सो 3 न्यूक्लिओटाइडचा, हा बघा, हा एक कोडॉन, हा दुसरा कोडॉन, हा तिसरा कोडॉन, हा चौथा कोडॉन. अशा पद्धतीनं mRNA वरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडचे 3 न्यूक्लिओटाइडचा आपण ग्रुप केलं, ज्याला आपण कोडॉन म्हटलं. कोडॉन कुणावरती असतात, mRNA वरती. आणि इथं दिसतंय तुम्हाला अँटी कोडॉन असं कुठंतरी लिहिलेलं आहे का बघा बरं. नाही, इथे कुठे अँटी कोडॉन नाहीये. मी सांगते तुम्हाला अँटी कोडॉन कुठे असतात. इथं तुम्हाला मी फक्त काढून दाखवते. समजा हा आपला mRNA आहे, ठीक आहे. ह्या mRNA वरती इथला जो सिक्वेन्स आहे तो थोडा मे बी तुम्हाला दिसत नाही असं मी वाटत, थोडंसं मोठ्या अक्षरात लिहिते. CGU हा पहिला mRNA वरची कोडॉन आहे. 3 mRNA वरती जो कोडॉन आहे, आता समजा तुम्हाला मी मगाशी आधीच्या व्हिडिओमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असं सांगितलं होतं, पूरक जोड्या तयार होणार, हा एक कन्सेप्ट सांगितलं होतं, आठवतंय? बघून घ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. ह्या न्यूक्लिओटाइडच्या पूरक जोड्या तयार होतात. पूरक जोड्या कशाला म्हणतात, तर ॲडेनिनची जोडी नेहमीच RNA असेल तर युरॅसिल असतो, माहितीये ना तुम्हाला, आणि ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसिन सोबत होणं, ह्याला पूरक जोड्या म्हणतात. सो आता इथं माझ्याकडे CGU आहेत. सो C ची जोडी कुणाबरोबर होणार, G सोबत होणार. त्यांच्यामध्ये तिहेरी बंध असतो. C आणि G मध्ये तिहेरी बंध असतो. A आणि U मध्ये दुहेरी बंध असतो नेहमीच. हे हायड्रोजनचे बंध असतात, वीक बंध असतात थोडेसे. हे अशा पद्धतीने त्यांची रचना असेल, तुम्हाला अगदी फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. सो इथं C आणि G आहे. इथं G आहे म्हटल्यावर इथं C असणार पुन्हा, आणि इथं U आहे म्हणजे इथं A असणार. मग आता ह्यांच्या जोड्या हे कुठून आला, तर हा आला आपला इथं tRNA. mRNA वरती जो काही न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे त्या क्रमाला पूरक असे अँटीकोडॉन हे असतात. हे बघा, याला म्हणायचं अँटीकोडॉन. मराठीमधून लिहूया. हे लिहून ठेवा हा तुमच्या नोटबुकमध्ये, तुम्हाला इतकं डिटेल सांगत नाहीत कोणी सुद्धा. आणि हे जे आहेत हे कोडॉन. कोडॉन कुठे असतात, mRNA वरती. अँटी कोडॉन कुठे असतात, अँटी म्हणजे विरुद्ध कोडॉन. सो कोडॉन वरती जो न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे त्याच्या विरुद्ध क्रम असणारे अँटी कोडॉन हे tRNA वरती असतात. मग काय होतं, एकदा का mRNA केंद्रकामधून पेशीद्रव्यात आल्यानंतर त्याच्या मागे कोण आलाय, रायबोझोम. रायबोझोम मध्ये कोण असतं, rRNA. आणि मग जिथं तो रायबोझोम mRNA ला जोडला गेलेला आहे त्याच भागामध्ये फक्त कोण येतं, हे दिसतात, हे tRNA आहेत. tRNA न कोण आणलेत, अँटीकोडॉन. मग इथं कोडॉन आणि अँटीकोडॉन ह्यांच्या जोड्या तयार होतात, आत्ता जसे दाखवले तसे. सो कोडॉन अँटीकोडॉनच्या जोड्या तयार झाल्या, आणि कुठं, पायाशी. tRNAच्या पायाशी मी तुम्हाला आता सांगितलं ना, हे न्यूक्लिओटाइड असतात. आणि डोक्याशी कोण असतं, अमिनो ऍसिड. सो जेव्हा tRNAच्या पायाशी अँटीकोडॉन कोडॉनच्या जोड्या तयार होत असतात त्यावेळेस ॲट द सेम टाइम डोक्याशी ह्या पद्धतीनं अमिनो आम्ल एकमेकांची, हे रंगीत जे गोल गोल दिसत आहेत तुम्हाला, हे रंगीत गोल म्हणजे अमिनो आम्ल आहेत. ठीक आहे. सो एका tRNA ही इथं पण दिसतंय का तुम्हाला, एक tRNA आहे हा, त्याच्या GCA असा सिक्वेन्स आहे. मग इथं तो GCA वाला सिक्वेन्स काहीतरी येऊन जोडला जाईल. सो ह्या पद्धतीनं mRNA आणि tRNA ह्यांच्या जोड्या तयार होतात. या प्रक्रियेला भाषांतरण असं म्हणतात. म्हणजेच mRNA जो काही न्यूक्लिओटाइडचा क्रम घेऊन आलाय त्या क्रमानुसार त्याला tRNA जोडला जाणं, याला म्हणायचं भाषांतरण. समजे. आता तुम्हाला एक सिक्रेट सांगू, बघा हा मी काय सांगते. इकडे बघा, आपला डीएनएचा हा क्रम आहे, ठीक आहे. मी 3 न्यूक्लिओटाइडचाच क्रम घेऊन सांगते. आय होप इथं दिसतंय. थोडा येल्लो कलर वगैरे घेऊयात काय. इकडे बघा,
डीएनएचे हे दोन भाग वेगळे झाले. इकडे समजा सी, जी आणि ए आहे. मग इकडे कोण असणार आहे? इकडे सी ची जोडी कोणाबरोबर होते? जी सोबत होते, राईट. जी ची जोडी सी सोबत होते आणि ए ची जोडी टी सोबत होते. डीएनए मध्ये थायमिन असतो, आरएनए मध्ये युरॅसिल असतो. सो इथं हा डीएनए आहे आपला. ठीक आहे, दिस इज आपला डीएनए. आता काय झालं, जेव्हा हे डीएनएचे दोन भाग वेगळे झाले तेव्हा त्यापैकी एका भागाला कोण येऊन जोडला गेला? mRNA जोडला गेला. समजा ह्याला जोडला गेला, हे आपण गेल्याच्यात बघितलं होतं. मग आता इथं सी सोबत जी जोडला गेला, जी सोबत सी जोडला गेला आणि इथे यू जोडला जाणार आहे. फक्त डीएनए असताना थायमिन, आरएनए असला की युरॅसिल, हे विसरायचं नाही. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? बघा, जेव्हा हा mRNA इथं तयार झालाय तेव्हा हा जो क्रम आहे न्यूक्लिओटाइडचा, तो क्रम आणि हा क्रम सेम आहेत का रे? सेम आहेत की नाही? फक्त टीच्या जागी यू आलाय, हाच जर फरक सोडला तर बाकी न्यूक्लिओटाइडचा क्रम हा सेम आहे. म्हणजेच इथं काय झालं, डीएनएच्या या भागाचा जो काही न्यूक्लिओटाइडचा क्रम होता त्याची थोडक्यात ही कॉपी तयार झालेली आहे. समजतंय? एका भागात न्यूक्लिओटाइडचा जो अपोजिट भागात जो डीएनएचे न्यूक्लिओटाइड आहेत त्याच्यावरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या क्रमाची कॉपी तयार झाली येते, म्हणजेच आपला mRNA आहे. इथंपर्यंत समजलं का? बघा सगळेजण, आता तो mRNA जेव्हा इथं आलाय, बघा आता अजून त्याच्या पुढची गंमत सांगते. हा mRNA आता केंद्रकामधून कुठं आलाय? पेशी द्रव्यामध्ये आलाय. कोणता क्रम घेऊन आलाय? GCU CCA असा काहीतरी क्रम आहे समजा. मग ऐका, मी काय सांगते, एक मज्जा सांगते. हा क्रम म्हणजे कोणता आहे? डीएनएच्या दुसऱ्या तंतूवरचा क्रम आहे. आता ह्या जो आपला mRNA आहे त्या mRNA ला जोडलं कोण जातंय रे? mRNA ला जोडला जातोय tRNA. म्हणजे जी ची जोडी पुन्हा सी सोबत होईल, सी ची जोडी जी सोबत होईल, यू ची जोडी इथं आता ए सोबत होईल, परत सी ची जोडी जी आणि इथं यू असेल. मग आता मजा काय झाली बघा. जेव्हा mRNA आणि tRNA जोडले गेले तेव्हा हा जो क्रम इथं तयार झालाय तो क्रम कुठला आहे? हा आहे का? CGA हाच होता ना क्रम. म्हणजेच काय झालं, डीएनए आपोआपच डीएनएच्या दुसऱ्या भागामध्ये जे न्यूक्लिओटाइडचा क्रम होता तो क्रम ह्याला जोडला गेला. म्हणजेच एक प्रकारे ह्या ज्या जोड्या झाल्या तयार इथे, हा आपल्या डीएनएचाच परत भाग जोडला गेल्यासारखं झालं की नाही? हो की नाही? कळतंय का मी काय सांगते ते? इथं जेव्हा, पुन्हा एकदा सांगते बघा, डीएनएचे दोन भाग वेगळे झाले, बरोबर. त्याच्यातल्या एका भागाला mRNA चे न्यूक्लिओटाइड जोडले गेले. हा mRNA चे न्यूक्लिओटाइडचा जो काही क्रम आहे तो आणि हा क्रम सेम आहेत. हो की नाही? डीएनएच्या एका भागाची कॉपी ही तयार झाली. हा क्रम mRNAचा जेव्हा पेशी द्रव्यामध्ये आला आणि त्याला tRNA जोडला गेला तेव्हा काय झालंय, हा जो मूळ क्रम होता हा दोघांचा, हाच पुन्हा इथं तयार झालाय की नाही? पटलं का? म्हणजे पुन्हा थोडक्यात आपला डीएनए तयार झाला इथे एक प्रकारे. आणि मग अशा प्रकारे आपल्या डीएनएची एक पुन्हा कॉपी तयार झाली थोडक्यात, आणि त्याच्याबरोबर हे अमिनो आम्ल जोडली गेली. आणि मी आता काय सांगितलं तुम्हाला, प्रथिन म्हणजे काय असतं? अमिनो आम्लाची लांब शृंखला म्हणजे प्रथिन आहेत. सो ह्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये प्रथिन तयार होतात. हे तुमच्या पुस्तकातली प्रक्रिया, एक डायग्राम आहे. एक मिनिट, जरा स्लो तर हे आपण बघितलं. आणि येस, अजून ही शेवटची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे स्थानांतरणची प्रक्रिया. आता भाषांतरण झालं, प्रतिलेखन झालं, ही तुमच्या पुस्तकातली आहे. सो ह्या प्रक्रियेवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आकृतीवरती आधारित प्रश्न. आकृती देतील आणि ही प्रक्रिया कोणती आहे ते एक्सप्लेन करा वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो सांगता येईल ही जी प्रक्रिया आहे ती भाषांतरणाची प्रक्रिया आहे वरची, आणि ही खालची जी आहे ती स्थानांतरणाची प्रक्रिया आहे. ह्याच्यात पण ते दिसतंय ना तुम्हाला, हे mRNA आणि tRNA हे जोडले गेलेले आहेत.
ठीक आहे. ओके. आणि शेवटची जी प्रक्रिया आहे तिला म्हणायचं स्थानांतरण. आता बघा हा, मी मगाशी काय म्हटलं, स्थानांतरण आणि भाषांतरण ह्या दोनही प्रक्रिया एका वेळेस चालत असतात. सो दिसतंय तुम्हाला इथं, अरे वा, हे आपलं प्ले पण होते, वा, व्हेरी गुड. इथे बघा, सो जेव्हा भाषांतरणाची प्रक्रिया चालू असते तेव्हा मागे जो आपला रायबोझोम आहे, मागाशी तुम्हाला मी जो रायबोझोम दाखवला ज्याच्यात आपला RNA आहे, रायबोझोमचे 2 युनिट्स सांगितले, तर ते युनिट्स भाषांतरणाची प्रक्रिया होत असताना एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं पुढं जातात. दिसतंय, इथे एकदा जोडले गेले की हा इथून पुढे गेला, मग पुढचा ट्रिपलेट कोडॉनशी जोडलं जाईल, परत पुढे गेला, पुढच्या ट्रिपलेट कोडॉन मध्ये कोडॉन आणि अँटी कोडॉनची जोडी तयार होईल. सो जेव्हा स्थानांतरण होत भाषांतरणाची प्रक्रिया होत असताना त्याच्या मागे असणारे रायबोझोम mRNAच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जात असताना एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने ते सरकत जातात आणि त्या प्रक्रियेला म्हणायचं स्थानांतरण. समजे, ही छोटीशी प्रक्रिया आहे. सो स्थानांतरण आणि भाषांतरण एका वेळेसच चालतात, त्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया नाही. ही पूर्ण आपली सेंट्रल डोग्माची प्रक्रिया पूर्ण झाली. इथे समजली असेल तर मला नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काही स्पेसिफिक तुमच्या रिक्वायरमेंट असतील तर त्याही सांगा. आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, लाईक वगैरे तर तुम्ही करालच. नवीन एक ऑप्शन आलाय हाईपचा, व्हिडिओ हाईप करायचा एक ऑप्शन आहे. सो हाईप पण करू शकता तुम्ही आपला व्हिडिओ, सो दॅट यूट्यूबला वाटेल की खरंच हा काहीतरी युजफुल कंटेंट आहे मुलांसाठी. सो मग ते थोडंसं स्प्रेड व्हायला पण मदत होते. ठीक आहे, इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. विल एंड गुड बाय. थँक्यू.